200 लिटरपेक्षा जास्त दूध दिवसाला या ठिकाणी लागतं आणि चुलीवर हे आटवलं जातं। पण या दुधाचं बनतं तरी काय हे आता कोल्हापूरकरांना सांगायची गरज नाही, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो। मी आता आलेलो आहे कोल्हापूरकडून गारगोटी आदमापूरकडे जाणाऱ्या रोडवर ठिकपुर्ली गावाजवळच रोडवर शेळेवाडी नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी बनते ठिकपुर्लीची जुन्यापैकी एक असलेली माऊली खवा बर्फी। ही ओरिजिनल दुधापासून बनणारी बर्फी बनवायसाठी खूप मेहनत आहे। यामध्ये साखर, काही मसाले वापरले जातात आणि ही बर्फी बनते अगदी शुद्ध पारंपरिक पद्धतीने। 12 रुपयाला एक नग या दराने विक्री होते। ही बर्फी संपूर्ण हँडमेड आहे। ही जर बर्फी तुम्ही टेस्ट केली नाही, खाल्ली नाही तर तुम्ही आयुष्यात येऊन काहीच केलं नाही मित्रांनो। आता बर्फी सेट केली जाणार, थोड्यावर गार झाल्यानंतर याचे काप काढले जाणार। या भागामध्ये मी गेलो तर माऊली बर्फीला नक्की जातो आणि आवर्जून ही बर्फी खरेदी करतो। बर्फीच्या मेकिंगचा आणि मालकांच्या मुलाखतीचा व्हिडिओ संपूर्ण बघायचा असेल तर माझ्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या आणि स्वतः मी या स्वर्ग सुखाचा आनंद घेतला। ही बर्फी टेस्ट केली, गरम गरम ताजी बर्फी खायला तर खूपच भारी लागते। चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगतच असेल की बर्फी कशी लागली असेल।